नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमळे आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या योजनेसंबंधित माहिती घेणार आहोत. एक महत्त्वाचा निर्णय झालेला आहे आणि राज्यभरात ही योजना अंमलबजावणीस सुरुवात होणार आहे. या ठिकाणी एक महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारकडून घेण्यात आलेला आहे. कोणता निर्णय, कशा प्रकारचे अपडेट्स आहे, सर्व समजणार आहे. चॅनेलवर असेच नवनवीन योजनासंबंधित महत्त्वाचे अपडेट्स कव्हर करत असतो. चॅनेलवर पहिल्यांदा राहिले असाल तर चॅनेल लगेचच सबस्क्राईब करून ठेवा. पुढे पाहाल, आता अनेक योजनांची यापूर्वी माहिती घेतलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना या योजनेसाठी सन 2024-25 मध्ये अर्थसंकल्पीय तरतूद करून 70 कोटी रुपये इतके वितरित करण्यास मान्यता दिलेली आहे. आता ही संपूर्ण आपला दवाखाना योजनेसंबंधित सविस्तर माहिती या ठिकाणी क्लिअर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यानंतर मग या निर्णयात कशाप्रकारे तरतूद केलेली ते देखील समजून घेऊ. राज्यात आपण पाहाल तर 700 ठिकाणी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजे जे असा वर्ग आहे ज्या ठिकाणी आपण पाहाल तर आरोग्य सोयीसुविधा या कमी आहेत, अशा भागामधील आपण पाहाल तर तब्बल 700 ठिकाणांची निवड करून त्या ठिकाणी संपूर्ण आपला दवाखाना स्थापन करण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रोसेस अशा प्रकारे राबवली जाईल. पॉईंट टू पॉईंट इथे समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. काही डाऊट येत असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. तिथे नक्कीच आपले डाऊट क्लेरिफाय करण्याचा प्रयत्न केला जाईल. आपण आपले एकूण एक डाऊट क्लेरिफाय करण्याचा एक आपला मानस असतो. काही प्रश्न असतील तर नक्कीच विचारा. आता पुढे पाहाल तर त्या अनुषंगाने, या योजनेच्या अनुषंगाने या ठिकाणी 70 कोटी रुपये इथे महाराष्ट्र शासनाने वितरित केलेले आहेत आणि त्या संबंधित जी आर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते. पॉईंट टू पॉईंट समजून घेतलं. माहिती आपल्याला आवडली असावी, कन्सेप्ट क्लिअर झाल्या असाव्या. इतर जे बांधव वर्ग आहेत ज्यांना अद्यापच हा व्हिडिओ प्राप्त झालेला नाही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांना देखील सर्व अपडेट्स समजून येईल. जय हिंद, धन्यवाद.